हाँ ऐका ना, जवळ नका थांबू एवढं. एक ड्रम आणा, अजून एक ड्रम सांग मोठा आहे का? एक ड्रम म्हणजे होईल का? अजून ते बरंच खाली गेलं असेल. आपण आता जुन्नर नारायणगाव रोडवर आहोत आणि या ठिकाणी खरं तर एक दुर्घटना झालेली आहे. या ठिकाणी एक दुर्घटना झालेली आहे. हा जो गतिरोधक दिसतोय आपल्याला, या गतिरोधकावर खरं तर ह्या गाडीचं हे जे मरगाड आहे, समोर जी गाडी दिसते आपल्याला, त्यामध्ये पेट्रोल किंवा डिझेल सदृश्य काहीतरी आहे आणि ह्या गाडीचं हे जे मरगाड आहे, हे मरगाड लागून खरं तर हा जो टँकर आहे, हा टँकर फुटलेला आहे आणि याच्यातनं हजारो लिटर जे इंधन आहे ते वाया गेले. काय डिझेल की पेट्रोल आहे? पेट्रोल. हजारो. हां, टँकर आल्याच्या नंतर आहे ना तो टायर हा टँकर आहे ना MH12 KP 9051 हा नारायणगावरून जुन्नरच्या साईडला जात होता. इथं स्पीड ब्रेकरच्या तिथं आल्याच्या नंतर हा टायर फुटला. टायर फुटल्याच्यानंतर ते मरगड आहे ना त्या टँकरला वरती टाकीला लागलं. त्यानंतर त्याला होल पडला. त्याच्यामुळे किती पेट्रोल आहे? 3000. आता ही एक टाकी 3000 किलोमीटरची 3000 लिटर. हा आता एक हे ड्रम वगैरे इथं आणून आहे ना त्यात हे केलेलं आहे त्यांनी. हे नीट जर हे 3000 लिटर पेट्रोल आहे का आपण काढणार आहे याच्यातून? जेवढं नाही, जेवढं शक्य होईल तेवढं काढू आणि बाकीचं तेवढे काढणार आहे आपण. जेवढे शक्य आहे तेवढे काढणार आहे. हो, जो राईटचा आतला टायर आहे ना तो फुटून त्याच्यामुळे ते मरगड वरती उडालं आणि त्याला होल पडला. आता आपण पाहतोय की ह्या गतिरोधकावर खरं तर ह्या सगळ्यामध्ये 3000 लिटर पेट्रोल या गाडीमध्ये. गाडीचं टायर फुटला नेमकी गतिरोधकावर आणि त्या गाडीचं जे मरगाड आहे ते वरती जोरात आदळलं गेलं आणि त्या धक्क्यानं खरं तर हा जो टँकर आहे त्या टँकर लिकेज झाला आणि आपण जर पाहतोय तर त्याच्यातनं मोठ्या प्रमाणात जे पेट्रोल आहे म्हणून थोडंसं लांब येतोय आपण, कारण मोबाईल देखील धोकादायक आहे या साळ्यासाठी. आपण जर पाहतोय की मोठ्या प्रमाणात जे पेट्रोल आहे ते लीक होते. आपणही थोडंसं बाजूला जाऊ, कारण मोबाईल देखील खरं तर या सगळ्या गोष्टींसाठी धोकादायक आहे. त्याचे रेडिएशन जे आहेत त्याच्यामुळे देखील धोका होऊ शकतो. त्याच्यामुळे आपण देखील सावधगिरी बाळगून थोडंसं लांब जाऊया या सगळ्या घटनास्थळापासून. आता जुन्नर नारायणगाव मार्गावरची जी वाहतूक आहे ती सगळी पूर्णतः थांबवण्यात आलेली आहे. इथं बाजूलाच एक मोठं कॉलेज आहे. खरं तर हजारो विद्यार्थी या कॉलेजमध्ये शिक्षण घेतात. या सगळ्याचं खरं तर जुन्नर अग्निशमन दलाची गाडी देखील या ठिकाणी आलेली आहे आणि जे काही प्रयत्न करता येतील ते सगळे प्रयत्न प्रशासनाच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे. परंतु आता ह्या गाडीतील तब्बल 3000 लिटर जे पेट्रोल आहे ते कसं शिफ्ट करायचं हा एक मोठा प्रश्न खरं तर या सगळ्या स्थानिक नागरिकांपुढे पडलेला आहे. आता त्यांनी ड्रम आणलेला आहे आणि ड्रममध्ये हे जे पेट्रोल आहे ते पेट्रोल काढत आहे. परंतु पेट्रोल काढण्या अगोदर ज्यावेळेस लिकेज झालं त्यावेळेस हजारो लिटर पेट्रोल जे आहे ते आपण जर पाहिलं तर मी थोडंसं तुम्हाला दाखवतो झूम करून. या ठिकाणी दिसते आपल्याला ते पेट्रोल. हे पूर्ण पेट्रोल जे आहे ते
रस्त्यावर सांडलेलं आपल्याला दिसतंय. आता इथं काही स्थानिक नागरिक आहेत, काही शिक्षक आहेत, हे सगळेजण खरं तर इथली वाहतूक जी आहे ती दुसऱ्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न करतात. आणि कॉलेजवाल्यांनी देखील खबरदारीचा उपाय म्हणून आपल्या ज्या स्कूल बसेस आहेत त्यांच्या कॉलेजच्या गाड्या त्या खरं तर रस्त्याच्या मधोमध आडव्या लावून वाहतूक थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण अनेक नागरिक जे आता आपण इथं दुचाकी चालक पाहतोय, इतका भयानक खरं तर हे सगळं आहे, तरी लोक थांबायला तयार नाहीत. आपण पाहतोय धोका अजूनही टळलेला नाही आहे. कारण अजूनही त्या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात पेट्रोल अजूनही आहे आणि लोक मात्र थांबायला तयार नाही आहेत. मग शेवटी कॉलेजनं आपल्या गाड्या ज्या आहेत त्या दोन्ही साईडला आडवे लावलेल्या आहेत. पाहूयात आता तरी लोकांनी थोडंसं शहाणं व्हावं आणि ह्या मार्गाने पुढचे काही तास तरी तुम्ही प्रवास टाळा. जोपर्यंत हे सगळं या ठिकाणाहून काढलं जात नाही तोपर्यंत आपण जुन्नर नारायणगाव मार्गावरून प्रवास टाळा. नमस्कार. सुमारे अर्धा तासापूर्वी या ठिकाणी जो पेट्रोलची वाहतूक करणारा टँकर आहे, या टँकरचा पाठीमागचा टायर फुटल्याने त्याच्यावरती जे मडगाड असतं हे मडगाड त्या टँकच्या वरती स्ट्राईक झालं आणि टँक फुटल्यानंतर पेट्रोलची गळती सुरू झाली. पेट्रोलची गळती सुरू झाल्यानंतर आमच्या कॉलेजच्या परिसरातील सगळे जे काही आमचे सहकारी बांधव आहेत यांनी तत्परता दाखवत कॉलेजच्या बसेस वगैरे रस्त्याच्या आडव्या लावल्यात. त्यानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूची जी वाहतूक होती जुन्नर नारायणगाव रस्त्याची ही तत्परतेने थांबवली. परंतु काही उत्साही जे काही प्रवासी असतात हे कुठल्याही प्रकारचा धोका लक्षात न घेता प्रवास करतातच या ठिकाणी. आम्ही फार मोठे आव्हान करतोय की जेव्हा नागरिकांना की आपण कृपया या ठिकाणी प्रवास करू नका. आपला स्वतःचा आता पेट्रोलचं लिकेज झाल्यामुळं काय झालं, तिथं सगळे रस्त्यावर पेट्रोल सांडलेलं आहे. तो धोका मोठा आहे. तिथं जर एखादा स्पार्क झाला, एखादं व्हेकल जर तिथून गेलं आणि चुकून जर एखादा स्पार्क झाला तर त्याने मोठा अनर्थ होऊ शकतो किंवा अपघात घडण्याची शक्यता आहे. मग ती टाळण्याच्या हिशोबाने सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे, काळजी घेतली पाहिजे. मी आमच्या पातळीवर प्रयत्न करतोच आहे. फक्त नागरिकांना आव्हान आहे की तुम्ही थोडीशी तत्परता दाखवा आणि कृपया या रस्त्याने प्रवास करणं टाळा आणि धोका तुमचा आणि जनतेच्या जीवनाला धोका निर्माण होणार नाही याची काळजी घ्या. पण जर पाहिलं तर या ठिकाणी मोठी वाहतूक कोंडी झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि या सगळ्या वाहतूक कोंडीचा फटका अनेक बसेस देखील आहेत. त्या बसेसला देखील बसताना आपल्याला दिसतोय. आपल्यासोबत चालक आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया. सर नमस्ते. किती वेळापासून तुम्ही अडकून आहात? मला जवळजवळ सर अर्धा तास झाला. आता काय निर्णय घेतला तुम्ही? कुठून मी जवळजवळ अर्धा किलोमीटर पाठीमागेच गाडी थांबवली प्रवाशांच्या हितासाठी. पेट्रोलचा टँकर लिकेज आहे पुढं. वरिष्ठांना फोन केला मी, ते म्हणले पर्यायी मार्ग सावरगाव मार्गे या. तसं मी सावरगाव प्रवाशाचा त्रास कमी करण्यासाठी मग तिला ती वाहतूक खोळंबून राहिल्यामुळं सावरगाव मार्गे पर्याय वरिष्ठांना सांगून जातो मी आता. हे बघा, ही आहे खरं तर आपल्या महाराष्ट्राची लालपरी. घटनास्थळ इथून जे आहे ते जवळपास अर्धा किलोमीटर पुढं आहे. परंतु प्रवाशांच्या कोणताही त्यांना त्रास होऊ नये, त्यांच्यावर कोणतीही आपत्ती येऊ नये म्हणून खरं तर यांनी ही जी बस आहे, आता ही कोणता आगार आहे साहेब तुमचं? नारायणगाव आगार जिजाऊ बस नाही, ही जुन्नर अशी बस आहे. खरं तर यांनी ही जी बस आहे खूप पाठीमागच थांबवली आणि आता या सगळ्या प्रवाशांचा खोळंबा होऊ नये म्हणून ही जी बस आहे खरं तर ही बस ते सावरगाव मार्गे म्हणजे थोडंसं लांबून नेणार आहेत आता. परंतु हा जो पुढचा धोका आहे, हा धोका कोणत्याही प्रवाशांच्या जीवाला बेतू नये म्हणून खरं तर चालकांनी अतिशय स्तुत्य असा निर्णय घेतला आणि शेवटी हीच आपली महाराष्ट्राची लालपरी आहे, महाराष्ट्राचा अभिमान आहे.